बाय, बेस्ट ऑफ लक. बायको अजूनही आहे तुझी का पळून गेली? तुझी काळजी वाटते ना मला, म्हणून विचारलं. तुझ्यासारख्या माणसाचं ना खरंच कठीण आहे. तेरा लाइफ में कुछ नहीं हो सकता. त्यामुळे एक गोष्ट मात्र होऊ शकते, तुझी बायको फ्रस्ट्रेट होईल, निराश होईल आणि घर सोडून पळून जाईल. विसरला जेव्हा आपण एकत्र आलो. मी नाही विसरणार. तूही विसरला नाही. विनी, प्लीज मला माफ कर ग, प्लीज. मी खरंच मुद्दाम नाही केलं काय. सॉरी. I hope, but समजून घेशील. I hope. ते काय माझा फोन वाजतोय, बघ ना कोणाचा फोन आहे. विनी, सागर उठ, विनीचा फोन आहे. हा बोल विनी, एवढ्या रात्री का फोन केलास? सागर आहे. हो, एक मिनिट. विनी. हा विनी बोल, काय झालं?
सागर तू आत्ताच्या येतं इथे आणि मला तिकडे घेऊन जा. काय आत्ता काय बोलतेस काय तू विनी? काय झालं एवढं? सागर मी आता इथे नाही राहू शकत. पण विनी तू इथे येतोस का नाही तेवढं सांग मला. हा ठीक आहे मी येतो. प्लीज लवकर ये. तू शांत राहा पण. काय झालं? काय म्हणाली ती? मी विनीला घ्यायला चाललोय. आत्ता? हो. सागर पण? विनी, 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 विनी. अरे मंदार, सुशांतला उठव ना जरा. मंदार मी तुझ्याशी बोलतेय. मी का उठवू त्याला? हा, त्याला हवं तेव्हा तो उठेल आणि हवं तेव्हा खाली येईल. तुलाच उशीर होईल म्हणून म्हणाले. मधुरा, आज या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय मी ऑफिसला जाणार नाहीये. मंदार, विनी, विनी. मंदार दादा, विनीला पुढे पाहिलंस का तू? आत्ता आठवण झालीये तुला तिची? आत्ता सगळं संपल्यावर? म्हणजे आहे कुठे विनी? कुठे कुठे गेली ती? तू तिला गमावून बसलायस.
तिचा भाऊ तिला येऊन घेऊन गेला कायमची. अरे मूर्ख मंदार, सुशांत, गप्प बस सुशांत. असं का केलंस तू सुशांत? अरे सोन्यासारखी मुलगी, सोन्यासारखी संधी दोन्ही गमावून बसलास तू. वहिनी, वहिनी मी खरं सांगतो तुला, मी मुद्दाम नाही केलं काही. ते रे रस्त्यात मला Shut up! मंदार, एक मिनिट, एक मिनिट. तुझ्या बेजबाबदार वागण्यामुळे एका निष्पाप मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलंयस तू. कळतंय का तुला? आणि कामतांच्या नावाला ही कायमचा काळीमा फासलायस, कायमचा. सागर साहेब. अरे तुम्ही काढला? अरे शालिनी कामात आहे. काय विनी काय म्हणते? झोपली आता. पहाटेच डोळा लागला तिचा. त्या बिचारीने सुशांतशी जमवून घेण्याचा खूप प्रयत्न केला. आपण तिची फसवणूक केली आहे त्यांनी. त्यांना असं नाही सोडणार. सागर, सुशांतने आपला कमीपणा लपवला ही त्याची चूक आहे, मान्य आहे आम्हाला. पण मंदार आणि मधुराच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने पण विचार करायला हवा. ती लोक अशी फसवणाऱ्यातली नाही आहेत. इनफॅक्ट आपण जर मंदारशी बोललो ना तर बऱ्याच गोष्टींचा उलगडा होईल. बघा बोलून, पण त्याने काही फरक पडणार नाहीये. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. सुखहर्ता वार्ता विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांनी सुंदर नुराची, पंची झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव गौरी कुमरा, चंदनाची मोठी कुंकेश्वरा, हिरे जगत मुकुट शोभत बरा, पुरे चरणी घालया. जय देव
पीतांबर फणीवर वंदना सरळ सोन्न वक्रतुंड त्रिनयना आश्रमाचा वाटा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव विक्राळा ब्रह्मांडे वाळा विषय दंडकारा तिने त्रिज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा देवया निर्मळ वारे जोडा जय देव जय श्री शंकरा आरती तो वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव कर्पूर गौरा भोळा देवी विशाळा अर्धांगी पार्वती सुराचा बाळा अनाथनाथी अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाचे वारी आई पडलो आता संकट निवारी जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या गौरव त्वमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्रियेर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावा करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अष्टं केशवं रामनारायणं दामोदरं वासुदेवं भजे श्रीरामं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे हरे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती बाप्पा, आम्ही सगळे आयुष्याला नव्याने सुरुवात करतोय. तुमची कृपा आणि आशीर्वाद असू द्या. आणि आमची विनी अत्यंत दुःखात आहे. त्या दुःखाला सामोरं जाण्याचं तिला धैर्य दे. एवढंच मागणं आहे आपल्या चरणी. गणपती राया, आजपर्यंत अनेक संकटांशी सामना करण्याचे धैर्य तू आम्हाला दिलंस. यापुढेही दे. कुठलीही प्रतिकूल परिस्थिती आली तरी त्यातून वाट काढण्याची शक्ती आणि बुद्धी आम्हाला दे. गणपती बाप्पा, मी केलेल्या पापांचं प्रायश्चित्त मी करतोय. मला माफ कर. पैसा आणि पैशानं विकत मिळणारी सुख नाही मिळाली तरी चालतील, पण मला आणि मुक्ताला सुखाने एकत्र नांदू दे. आमच्यामध्ये कधी अंतर पडू देऊ नकोस. एवढंच मागणं आहे माझं. गणपती बाप्पा, आमच्या घरातल्या प्रत्येकाच्या वाटेचं संकट तू माझ्या नशिबात घाल. मी ते हसत हसत झेले, पण घरातल्या सगळ्यांचं आयुष्य सुख आणि समाधानाने भरलेलं असू दे, एवढी माझी कळकळीची प्रार्थना.